मात्र तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते. बिमरचा बॉल चेक करण्यासाठी तिसरे पंच चेक करतील आणि जो योग्य तो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सीट्स फेअर डिलिव्हरी. अगदी वेस्ट आईच्या खाली बॉल पाहिला आपण. फुल टॉस होता आणि थोडसा खेळाडू बॅटिंग करताना बेंड देखील झाला. त्यामुळे पंचांचा निर्णय येतोय की फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल येतोय. सलगचा दुसरा डॉट. 3 चेंडू झाले 6 धावा. धावा फटकावरती ती बॅटिंग करत असताना जय चोरोबा क्रिकेट संघ सांगडे संघाच्या. पॉपअप प्ले नंबर 1 चे षटक. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफला पाहताय आपण. जयचा बॉल ओव्हर द विकेट. परत एकदा स्वीप केलाय. या षटकातील सलगचा दुसरा पॅटर्न स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले. परत एकदा रिझल्ट टोस. 6 रन्स षटकार. इथे बॅटिंग करत असताना जय चोरोबा सांगडे या संघाची. थोडासा प्रेशर, थोडासा दबाव गोलंदाज जयेश भोईर मात्र जाणवतोय. कारण अगदी आपण पाहिलं तर 2 6 बसलेत. कमबॅक करून द्यावा लागेल. फिल्डिंगची विवरचना थोडीशी बदलवण्यात येते. जिथून 2 षटकार गेले तिथे फिल्डर मात्र थोडासा सरकवला. स्क्वेअर लेग कडे काऊ कॉर्नरचा फिल्डर घेतलाय. त्यानंतर लॉंग ऑफचा फिल्डर अगदी डीप मध्ये आपण मिड ऑफ कडे घेतलाय आणि या ठिकाणी आता लॉंग ऑन मात्र लावलाय. थोडासा फील्ड सेटअप मात्र आशिष पाटीलसाठी ते चेंज केलाय. 12 रन्स धावफटक्यावरती आहेत. साइड चेंज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पंच अक्षय दिशेने वळतात. इशारा देतात की वाईड बॉल आहे. एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रन नंतर 13 रन्स धावा फटकावरती. पहिली एक्स्ट्रा धाव आजच्या दिवसातील बॉलर जयेश भोईरच्या माध्यमातून खर्च केली जाते. राईट आर्म राऊंड द विकेट. जयेश रिवर्स मारण्याचा प्रयत्न. लाऊड अपील तिथे पंचांकडे मात्र केली जाते आणि त्यानंतर आपण पाहताय पंच इंटरेस्टेड नाहीयेत. कदाचित हाईट फॅक्टर असावा. त्यामुळे पंचाने मात्र नॉटआउटचा इशारा दिलाय. इथे रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. 13 रन्स धावा फटकावरती. पिचिंग आउटसाइड लेग पाहायला मिळते. ऑफिशियल पंच विजय बालाजी सर यांना आपण पाहताय. तटस्थ पंच आहेत. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. परत एकदा स्वीप केलाय. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि बॉल चालाय सीमा रेषा पार. या आजच्या दिवसातील हा तिसरा षटकार. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर जय चोरोबा सांगडे संघ मात्र पोहोचलाय तो 19 या धावसंख्येवरती. आडवा डोंगर त्यानु आईचा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. 19 रन धावा फलक्यावरती. पहिला एंड आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय तो चॉईस एंड आहे. म्हणजे ज्या टीमची बॅटिंग असेल आणि त्या बॅट्समनला जो एंड योग्य वाटेल तिथून तो सुरुवात करू शकतो. त्यानंतर दुसरा एंड आपण पाहताय अर्थातच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एंड खेळून. इथे गोलंदाज अलंकार भोईर भातान गावचा खेळाडू आहे. आज मात्र 40 गावातील सगळे लेजंड आणि सगळे चुनिंदा खेळाडू
इथे मात्र एकमेकांच्या विरोधात खेळ करताना आपण पाहणार आहोत. दमदार सुरुवात बॅट्समन आशिष पाटीलला मात्र करून दिली. तब्बल 18 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये जयेश भोईर वरती कुठल्यात आणि एक एक्स्ट्राचे रन म्हणजे 19 झाल्यात पहिल्या षटकानंतर. आणि पॉवर प्ले नंबर 2चं षटक इथे सुरू होत आहे. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. पहिला बॉल खेळण्यासाठी आता प्रतीक गायकर स्ट्राईक एंड वरती आहे. भरपूर उशीर नॉन स्ट्राईक एंड वरती खेळलाय. पहिला बॉल खेळण्यासाठी आलाय. यावेळेस बॉल तयार आहे. पहिला बॉल जबरदस्त वेग, प्रचंड वेगानं बॉल रिलीज केलाय, त्यामुळे बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अलंकार भोईर भातांचा खेळाडू आहे. नेहमीच या खेळाडूकडून देखील चांगली गोलंदाजी आपण भातान टीम कडून सातत्यानं पाहतो. राईट आर्म राऊंड द विकेटनं थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र इथे वाईडचा इशारा. एक्स्ट्राची रन. ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू मात्र आपण पाहिलाय. पंचांनी इथे वाईट दिला. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा नंतर धावा संख्या झाली ती 20-20. प्रतीक गायकरचा विचार केला गेला तर मग 18,500 पॉइंटला खेळाडू सोल्ड झालाय. महागडा खेळाडू आहे. यावेळेला ऑन साइडला पिक केलंय बॉल. मिड विकेट कडे चाललाय. तिथे रन्स एक सिंगल. या सिंगल वरती समाधान मानले आहे, कारण समोर आशिष पाटीलची चांगली बॅटिंग चालू आहे, त्यामुळे त्याला स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम मात्र इथे करतोय. सिंगल मिळेल. सिंगल नंतर 21 धावा फलकावरती. 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. मयूर आणि एक चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात इथे आशिषनं मिळून दिली आहे. चांगल्या धावसंख्येचा पाया मात्र रचलाय. मोठी धावसंख्या इथून बनवू शकते. राऊंड द विकेटनं लो फुल टॉस होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल मिड ऑफ कडे चालला. तिथे रन्स फक्त एक सिंगल मिळेल. 22 धावा फटक्यावरती. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळलं जाते. मोठे फटके येत आहेत, त्याचबरोबर सेन्सिबल क्रिकेट. एखादा खराब बॉल मिळाला त्याला पनिशमेंट, चांगला बॉल मिळाला त्याला सन्मान. ही चांगल्या खेळाडूची ओळख इथे राहिली आहे. 22 धावा फटक्यावरती. 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. प्रतीक स्ट्राईक एंडला समोर मिळालाय. आउटसाइड ऑफ स्टंप होता. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून काढलाय. गॅप भरपूर मोठी आहे. फिल्डर बॅकअप देण्यासाठी येत आहेत. तत्पूर्वी 2 रन्स मात्र इथे जरूर मिळतील आणि 2 नंतर 24 धावा फडक्यावरती जॉईंट होत आहेत. 24 धावा फडक्यावरती. इथे या षटकामध्ये अलंकारचा विचार केला गेला तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. 4 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात. मोठा फटका खाला नाहीये, ही महत्वाची गोष्ट आहे, कारण पॉवर प्लेचं षटक चालू आहे. सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय. यावेळेला डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला. सिंगल रन. फिल्डिंग ज्याप्रमाणे सजवली आहे त्याप्रमाणे बॉलिंग इथे चालू आहे ती अलंकार भोईरची, कारण 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहताय आणि त्याचमुळे परफेक्ट जिथे फिल्डर लावलाय त्याच मेरिटने इथे बॉलिंग करतो तो अलंकार. 5 बॉल झाले. चांगली गोलंदाजी. धावसंख्या धावा फडक्यावरती 25 आपल्याला पाहायला मिळते. 25. पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे आक्रमण झालं, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं शांत ठेवलंय आशिष पाटीलला. शेवटचा अंतिमचा बॉल या षटकातील इथे बाकी आहे. राऊंड द विकेट नाव. बॉल तयार आहे. स्विच इट खेळलाय. फटका पॉवरफुल. यावेळेला मात्र फिल्डरला बीट करून बॉल निघालाय सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवरती स्विच इटचा चौकार आणि 2 षटक इथे होतील समाप्त. 2 षटकानंतर जय चेरोबा सांगडे संघ पोहोचला तो 29 या धावसंख्येवरती. जे पाहुणे या स्पर्धेसाठी इथे मात्र दाखल झाले सन्माननीय मंगेश पाटील जे उपसरपंच आहेत सांगडे गावचे, त्यानंतर मग आमचे आनंदबुवा पाटील असे सांगडेचे, राकेशजी पाटील असे सांगडे, रोशनजी पाटील असे सांगड्याचे, त्यानंतर प्रणितजी पाटील असतील सांगड्याचे, रुपेशजी पाटील असतील, त्यानंतर मग रवी दुर्गे असतील आमचे शेडूंगचे माजी सदस्य आहेत, त्याचबरोबर जितेंद्र शेठ दुर्गे असतील शेडूंगचे जे युवा उद्योजक आहेत. या अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. शेवटच्या बॉलवरती
आशिष पाटीलच्या बॅटमधून स्विच इट रिव्हर्सचा जो चौकार मयूर आपण पाहिलाय आणि मयूर आम्हाला सांगतायत की 3 दिवसामध्ये हा पहिला रिव्हर्सचा चौकार आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट कदाचित केला असावा परंतु सक्सेस मिळाला नसेल, परंतु इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट देखील केला आणि पहिल्याच बॉलवरती इथे सक्सेस देखील मिळते ती आशिषला. 2 ओव्हर नंतर रन रेट अगदी पाहायला मिळाला तर 14.50 चांगला रन रेटनं धावा इथे वसूल केल्या गेल्यात. 29 झाल्यात. आशिष पाटील वैयक्तिक 8 बॉल 23 वरती खेळतोय. प्रत्येकची त्याला चांगली साथ मिळते. 4 चेंडूचा सामना केला आणि 4 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. पॉवर प्लेचे 2 षटकं आणि दोन्ही षटकामध्ये आक्रमक खेळ मात्र राहिलाय. आज मात्र संपूर्ण दिवसभर ऑफिशियल पंचाची कामगिरी करणारे विशाल पाटील सर इथे जॉईंट होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि तिसऱ्या षटकासाठी संदेश भोईर. भातांचा हा गोलंदाज आहे. तिन्ही गोलंदाज भातान गावातील इथे मात्र यूज करण्यात आलेत. राईट आर्म राऊंड द विकेट न व्हेरी फर्स्ट बॉल लो फुल टॉस होता. यावेळेला मात्र ऑन साइडला पिक केलं. फिल्डर प्रयत्न करताय शेवटच्या मोमेंटला. चांगली फिल्डिंग तिथे केली आहे. बॉल आतमध्ये ढकललाय आणि या वेळेला मात्र रन्स मिळतील त्या 2 डबल आणि 2 नंतर धावसंख्या पोहोचली होती 31 या धावसंख्येवरती. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळेल. अडवलाय बॉल. 2 धावा सेव्ह केल्यात. प्रतीक गायकरला आपण स्ट्राईक एंड वरती पाहता 31 वरती संघ मात्र पोहोचलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत आणि त्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. संदेशचा बॉल राऊंड द विकेट न या वेळेला बैठक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळलाय. या वेळेला मात्र बॉल चालाय बॅकवर्ड स्कोअर लाईन बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 रनसाठी षटकार. जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले मध्ये मात्र आपण पाहिलाय. थोडेसे बॅकफुट वरती गेले. स्टंपच्या मागे बॉलला मात्र कव्हर केलं आणि त्यानंतर मग मागे पाठवलं. सीमारेषा पलीकडे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. तो प्रतीक गायकरच्या बॅटमधून 4 रन्स 37 धावसंख्या धाव फळक्यावरती. प्रतीक थोडा वेळ शांत होता. त्याने देखील आता हात खुळे करायला सुरुवात केली आहे. यावेळेला स्टामिंग स्ट्रोक बॉल मात्र हवेत आहे. प्रचंड वेगाने फिल्डर बॉल पर्यंत येण्याचा इथे प्रयत्न करत होते परंतु सेफ लँड झालाय बॉल. त्यानंतर रन्स 2 कंप्लीट फिल्डिंग थोडीशी फंबल इथे झाली आहे आणि दुसरीचं लगेच कन्वर्ट रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आशिष पाटील आणि प्रतीक गायकरच्या माध्यमातून 2 धावा 3 धावा इथे मिळतात आणि 3 नंतर संघ मात्र पोहोचलाय तो 40 या धावसंख्येवरती. 40 गाव प्रीमियर लीग आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये 40 रन्स धावा फळक्यावरती आहेत. आशिष पाटील साठी फील्ड सेटअप थोडंसं चेंज. एक रिव्हर्सचा चौकार मयूर आलाय परंतु त्यानंतर लगेच फिल्डिंग तिथे लावली आहे पहा. चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळते. संदेश भोईर राईट आर्म राऊंड द विकेट न हा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न लाऊड अपील तिथे झाली आहे. यावेळेला टायमिंग होत नाहीये. चांगली गोलंदाजी फिल्डर लावलाय परंतु स्वतःवरती आत्मविश्वास किती आहे पहा. फिल्डर लावला असेल तरीही फरक पडणार नाहीये. तिथेच मी फटका खेळेन हा आत्मविश्वास इथे दाखवलाय तो आशिष पाटीलनं. परंतु डॉट बॉल आलाय राऊंड द विकेट. यावेळेला मात्र मागे खेळलाय. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. बॉल निघालाय सीमारेषा पार. ब्लॅक स्क्रीनला टच होणारा हा चौकार. सोमडीचे सुखी केली त्यानेच प्रजा जन्म घेतला जिजाऊ पोटी. हसू आणले गोर गरिबा ओठी आणि असा माझा जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराजांवरती डीजे सांडीच्या माध्यमातून एक गीत इथे वाजवण्यात आलंय. त्यांचं देखील कौतुक करूया. 4 रन्स इथे आशिषला मिळतात. संघ मात्र पोहोचला तो 44 या धावसंख्येवरती. यावेळेला मात्र स्वीप केलं होतं बॉलला. परत एकदा 4 रन्स मिळतील. चौफेर बॅटिंग मात्र चालू आहे. ते आशिष पाटीलच्या बॅटमधून चौकार.
मध्ये मात्र ड्रिंक्स ब्रेक केला जातोय, कारण उन्हाचा तडाखा देखील खूप पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा इथे खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये पूर्णपणे डॉमिनेट मात्र केलंय. तर बॅटिंग करताना आपण पाहताय जय चेरोबा सांगडे या संघाने 48 धावा फलकावरती आहेत. जयेश भोईरच्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. त्यानंतर मग अलंकारनं थोडीशी चांगली गोलंदाजी केली होती, 10 रन्स खर्च केल्या, थोडं कमबॅक झालं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये परत संदेश महागडा ठरला. संदेशनं तब्बल 19 रन्स खर्च केल्या. टोटली 3 ओव्हर नंतर 48 धावा फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. 2 षटक अजून बाकी आहेत. चांगल्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करतोय तो जय चेरोबा क्रिकेट संघ सांगडे हा संघ. एक महत्वाची गोष्ट मयूर की विकेट अजून गेली नाहीये. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानावरती आहे आणि दोन्हीही फलंदाजी बॅट आता तडपली आहे. आशिष पाटीलचं तर कौतुक करूया, कारण मैदानाच्या चारही बाजूला तो बॅटिंग करतोय. त्याचबरोबर एक चौकार इथे प्रतीक गायकरच्या बॅटमधून देखील आपण पाहिलाय. चौथ्या षटकाला सुरुवात आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज अलंकार भोईर हा गोलंदाज येतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. संघाकडून चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक आहे. अलंकारानं 10 रन्स दिल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये, त्यामुळे टीम कॅप्टननं त्याच्यावरती परत एकदा जिम्मेदारी सोपवली आहे. इथे बॉलर तयार असेल. अलंकार भोईर 2 षटकांचा अंतिम खेळ मात्र बाकी आहे. स्ट्राईक एंड वरती प्रतीक गायकर, राईट आर्म राऊंड विकेटनं पहिला बॉल आहे. ऑन साइडला खेळला आहे. यावेळेला मात्र डीप लॉंग लेगला फिल्डर पाठलाग करतायत. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जाईल. त्या अगोदर मात्र इथे रन्स कंप्लीट होतील. त्या 2 आणि 2 नंतर 50 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. त्या बॅटिंग करणारा जय चेरोबा सांगडे या संघाच्या 50ची पार्टनरशिप. दोन्ही ओपनर पेअर ओपनिंग ब्लास्टर्स मैदानाच्या आतमध्ये मात्र चमकलेत. 50 रन धावा फलकावरती लागल्यात. शेवटच्या 11 चेंडू बाकी आहेत. विकेट गेली नाहीये, त्यामुळे आता मोठे फटके तुम्ही खेळू शकतात, कारण बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे. प्रतीक यावेळेला मात्र बरसलाय, समोर खेळलाय, लॉंग ऑफ छव वरतून उडवलाय. 6 रन्स आणि बिग हिट षटकार. आणि या स्पर्धेतील सगळ्यात मोठी पार्टनरशिप इथे मात्र बिल्ड केली आहे आशिष पाटील आणि प्रतीक गायकर, कारण 50 बॉलवरती 50 धावांची पार्टनरशिप ऋतिक पाटील आणि त्यानंतर गजानन पाटील शेडूंग टीमच्या खेळाडूने केली होती. आणि या मॅच मध्ये तो रेकॉर्ड मात्र इथे मोडीत काढलाय. 56 धावा फलकावरती आहेत आणि 4 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला मात्र फटका दमदार खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रन्स इथे मिळतील 4 4 4 4 चौकार. त्यानंतर मग आमचे साथी स्कोरर मयूर पाटील आम्हाला सांगतायत या स्पर्धेत टोटल 1556 धावा झाल्यात. काय स्कोरिंग आहे पहा, कारण प्रत्येक रन, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार, प्रत्येक विकेट, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण पाहताय. अत्यंत कटक्ष लक्ष आहे ते मयूर पाटील यांचं. हा चेंडू प्रतीकसाठी, बॅटची लिडिंग एज घेतली, मागे चालला बॉल, एका हाताने वड कॅच, काय झेल तिथे कॅरी केलाय पहा. संदेश भोईरा आहे, एका हाताने हा बॅलन्स करत झेल कॅरी केलाय आणि इथून हा पहिला धक्का मात्र दिलाय. तो बॅटिंग करणार आहे जय चेरोबा सांगडे या संघाला. हा बॉल वरती 21 रन्स मात्र बनवल्या. एक चांगली सुरुवात दिली आपल्या संघासाठी आणि त्यानंतर मग पवेलियन मध्ये परतलाय तो बॅटर प्रतीक गायकर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निलेश भोईर भातांचा हा खेळाडू आहे.
कॅप्टन कूल म्हणून त्याच्याकडे आपण पाहत असतो, कारण ज्या ज्या वेळेला भारत संघ मैदानात उतरत असतो त्यावेळेला महत्वाची भूमिका निलेश भोईर याची निश्चितपणे असते. तोच निलेश आता स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. नंबर 3 वरती आलाय. निलेश भोईर देखील महागडा खेळाडू आहे, कारण 12,000 पॉइंटला सोल्ड तो झालाय. परंतु आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. 56-60 धावा फडक्यावरती आहेत. भाताभातानं अशी लढाई आता पाहायला मिळेल. एकाच गावातील 2 खेळाडू आहेत. एकमेकांची प्लॅनिंग, एकमेकांचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी मात्र माहिती आहेत आणि एकाच संघाकडून खेळतात ते. राऊंड द विकेट नाव. हो, थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालं नाहीये. वेग होता या बॉलमध्ये, त्यामुळे बॅट आणि बॉलचा कोणताच कनेक्शन इथे झाला नाहीये आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र आपण पाहताय. 5वा बॉल डॉट आलाय. 60 धावा संख्या धावा फळक्यावरती. या षटकामध्ये 12 रन्स अलंकरण मात्र खर्च केल्यात आणि अंतिमचा 1 बॉल बाकी आहे. थोडस कमबॅक झालंय. जी जिम्मेदारी सोपवली होती ती जिम्मेदारी पूर्ण करत असताना अलंकार भोईर. बॅटकटा आहे इथे, लिडिंग एज घेतली होती. मागे फर्स्ट स्लिपला थोडस तुतू मैमे 2 खेळाडू दरम्यान झालंय, परंतु शेवटच्या मोमेंटला एक सिंगल इथे होईल कंप्लीट. झेल आपण पाहिलं तर ड्रॉप झालाय तिथे. राजेश भोईर आहे, त्यांच्याकडून हाताला लागला होता. थोडासा कठीण झेल होता, परंतु प्रयत्न चांगले राहिलेत. सिंगल मिळेल शेवटच्या बॉलवरती. स्ट्राईक वरती निलेश पाहायला मिळेल. 4 षटकानंतर बॅटिंग करणारा जय चेरोबा सांगली संघ पोहोचलाय. तो 61 या धावा संख्येवरती. नवीन गोलंदाजीच्या मागवरती हा 5वा गोलंदाज आहे. धीरज पवार, भेरले भिंगार या गावातील हा खेळाडू आहे. 61 धावा फडक्यावरती आहेत आणि अंतिमचं षटक बाकी आहे. या स्पर्धेतील 803वा चेंडू टाकण्यासाठी ते बॉलर तयार आहे. राऊंड द विकेट. पहिला बॉल निलेश साठी ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा येतोय. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आणि त्यानंतर मग आता संधी मिळेल ती निलेशला, कारण पुढचा बॉल असेल फ्री हिट. गोलंदाजी करत असताना थोडीशी चुकी पाहायला मिळते. कधी कधी मयूर रनअप आपण त्यावेळेला थोडासा चुकीचा घेतो, त्यावेळेला या गोष्टी घडत असतात. पहिला बॉल मात्र चांगला टाकला, परंतु 50चा नोचा इशारा येतोय. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल. त्यानंतर मग एक एक्स्ट्राची रन इथे मिळेल. एक्स्ट्रा रन नंतर 62 धावा फडकावरती आहेत. शेवटचं अंतिमचं षटक बाकी आहे. या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही खेळाडूंकडून केला जाईल, कारण दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर निलेश आता थोडासा नवीन आहे, परंतु आशिष पाटील हा पूर्णपणे वेल सेट आहे. आशिष पाटील वैयक्तिक 31 धावा संख्येवरती मात्र खेळतोय. फ्री हिटचा बॉल आपण पाहताय. यावेळेला मात्र चान्स घेऊ शकतो निलेश, कारण संधी आहे त्याच्यासाठी. मॅच ओपन करण्याची संधी आहे. इथे आता आक्रमणच करणं गरजेचं आहे, कारण विकेट तुमच्या हातामध्ये खूप आहेत, परंतु चेंडू फक्त 6च राहिलेत. समोर देखील चांगला संघ आहे, त्यांच्या समोर तुम्हाला एक मोठं आव्हान इथे मात्र उभं करायचं आहे. फ्री हिटचा बॉल आहे. राऊंड द विकेट ना धीरज. फ्री हिटचा बॉल होता. फटका यावेळेस मात्र चांगला खेळलाय. डीप मध्ये बॉल निघाला, एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषा पलीकडे. निलेशच्या बॅट मधून हा चौकार.
थँक्यू डीजे. त्यानंतर मी सन्माननीय अतिथी बालकृष्ण गायकर भिंगारवाडी आणि नथुरामजी पाटील सांगडे या अतिथी मान्यवरांना विनंती करतोय की यावं आपण व्यासपीठावरती. 4 रन्स चौकार आला. निलेश राऊंड द स्टम्प्स. ओ बॉल चांगला होता. बॅटची लिडिंग एज घेतली पहा. निलेश स्वतःहून निघालाय. त्याला माहिती आहे की गट लागली आहे. एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आहे. फलंदाज मात्र बाद. सेकंड विकेट डाऊन. दाखल झाला अन्वेष पाटील. मोहो गावचा खेळाडू आहे. इनिंग नंबर 4 वरती आलाय. धावा संख्या धावा फळकावरती 66 आपण पाहता. शेवटचं अंतिमचं षटक. आशिष पाटील मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक एंडची प्रतीक्षा इथे करतोय. आणि जेवढे बॉल आशिष खेळेल तेवढे मात्र त्यांच्या संघासाठी चांगलंच आहे, कारण वेल सेट आहे. पहिला बॉल खेळत असताना अन्वेषचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता. तिथे मात्र गॅप मध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघालाय. तिथे रन्स मिळेल. एक सिंगल धाव देखील आता महत्वाची, कारण आशिष पाटील आता स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 67 झाली आहे. 67. अंतिमच्या 3 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाज धीरज पवारची आपण पाहताय, कारण एक नो बॉल फेकलाय. त्यानंतर देखील आपण पाहिलं तर मग 6 रन खर्च केल्यात. फ्री हिटच्या बॉलवरती तो चौकार मात्र आला होता निलेशच्या बॅटमधून. त्यानंतर मग निलेशला बाद केलाय. शेवटचं षटक चांगलं पडतंय. ते बॉलिंग करणाऱ्या आपण पाहताय आई ग्रुप शेडुंग अजिवली या संघासाठी. राऊंड विकेट न आशिष साठी बॉल ओ समोर मिळाला. या वेळेला मात्र टायमिंग होत नाहीये. डीप मध्ये बॉल चालला. लॉंग ऑन कडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आशिष निघालाय आणि त्यानंतर मात्र 2 रन्स या सहज आणि सोप्यारित्या धावून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, कारण ही धावून काढणं थोडीशी कठीण होती मयूर, कारण नॉन स्ट्राईकडे थ्रो देखील झाला, परंतु चित्त्याची चपला इथे आशिष पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा जरूर मिळाल्या. 2 नंतर 69 धावा फलकावरती आणि शेवटचे 2 बॉल इथे बाकी आहेत. स्ट्राईक एंड वरती आशिष आहे. 2 बॉल अंतिमचे चान्स घ्यावा लागेल. बॉलिंग अगदी चांगली आहे. जडवाली यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय. कोणती संधी इथे आशिष साठी नाहीये. खूप चांगली गोलंदाजी, दर्जेदार बॉलिंग करतोय तो धीरज पवार. स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक, डेट ओव्हरचं षटक कशा प्रकारे हातलायचं याचं जिता आणि जागतं उदाहरण आपल्या समोर पेश करताना धीरज पवारला आपण पाहताय. अंतिमचा बॉल टार्गेट सेट करणारा शेवटचा बॉल आहे. किती धावाचा टार्गेट इथे सेट होईल? 69 आहेत. किती रन्स प्लस होतील? ओ बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे. यस, गोटी नेम चुकलाय, त्यामुळे सिंगल कंप्लीट डबल थोडीशी महागडी ठरेल. एकच धाव शेवटच्या बॉल वरती मिळेल आणि 70 रन्स मात्र फर्स्ट बॅटिंग करत असताना जय चेरोबा सांगडे टीमने मात्र बनवल्यात. पहिल्या 4 षटकामध्ये मयूर धावा आपण पाहिल्या होत्या त्या तब्बल 4 ओव्हरला पहिल्या 61 धावा होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये काय दर्जेदार गोलंदाजी धीरज पवारने केली आहे. धावा खर्च केल्या शेवटच्या ओव्हरला त्या फक्त आणि फक्त 8 आणि एकूण धावसंख्या झाली ती 69 आणि जिंकण्यासाठी मग सेकंड बॅटिंग करणाऱ्या आई ग्रुप शेडुंग अजिवली संघाला 70 धावसंख्येची गरज. माफ करा, 70 धावा फलकावरती लागल्यात आणि 71 धावसंख्येची मात्र गरज आहे ती आई ग्रुप शेडुंग अजिवली संघाला. चला आणि नेक्स्ट मॅच साठी आम्ही विनंती करतोय रिषभ 11 गावदेवी स्पोर्ट्स पोइंजे. रिषभ 11 गावदेवी स्पोर्ट्स पोइंजे कुमार अंग्रे यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात गावदेवी बहिरीनाथ बेलवली वारदोली अर्थातच अजय पाटील यांचा संघ. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा ऑफिशियल कॉल आहे की इनिंग ब्रेक आता झालाय आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टन जर इथे आला असाल तर लगेच टॉस करण्यासाठी या.
चला व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करूया. मी सन्माननीय बालकृष्ण गायकर यांना विनंती करतोय भिंगारवाडी आपण यावं आणि आपला शुभ सन्मान इथे आम्ही करतोय. मी आयोजक संदेशजी पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बालकृष्ण गायकर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. ज्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी प्रार्थनीय आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती घेतोय. बालकृष्ण गायकर भिंगारवाडी यांचा शुभ सन्मान स्पर्धेचे आयोजक संदीपजी पाटील रोहितजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. थँक्यू. त्यानंतर मी नथुराम शेठ पाटील सांगडे यांना देखील विनंती करतोय आपण देखील यावं आणि आपला देखील शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने ते करू. आयोजकांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नथुराम शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. पाहुण्यांचा शुभ सन्मान मात्र इथे झालाय. त्यानंतर मी सन्माननीय ज्ञानेश्वर शेठ पाटील यांना विनंती करतोय की यावा आपण देखील आणि आपला देखील शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने इथे करतोय. चांगली स्पर्धा आहे. भारताची संस्कृती अतिथी देव भव आणि जे अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत मग सगळ्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्ञानेश्वर शेठ पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. चला त्यानंतर मग टॉस आपण करून घेऊया. आजच्या दिवसातील दुसरी लढत आपल्याला इथे पाहायला मिळेल. रिषभ 11 गावदेवी स्पोर्ट्स पोईंजे एस कुमार आंग्रे यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात गावदेवी बहिरीनाथ बेळवली वारदोली. टेल पडलाय का टॉस इथे पोईंजे टीमनं मात्र जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय का असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 5 षटक मॅच आणि समोरचा संघाची बॅटिंग आली आहे. पहिल्या 5 षटकांमध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 55 ते 60 धावा संख्येचा रोखण्याचा प्रयत्न कराल. आणि काय सांगाल या आयोजनाबद्दल, काय सांगाल या संकल्पनेबद्दल? अप्रतिम, खूपच सुंदर आहे. 4था वर्ष आहे, म्हणजे जसं 3 वर्ष झालेलं आयोजन त्यापेक्षाही बेटर झालं आयोजन. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट फॉर बेटर गेम. त्यानंतर बोलूया अजय पाटील यांच्याकडे. टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता आणि जो निर्णय आता मिळाला त्याच्यावरती खुश आहात का? टॉस जिंकलोच तर पहिली फिल्डिंग घेतली असती, पण आम्ही जास्त आता बॅटिंग आले माझ्याकडे तर जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. तरी पण किती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण समोर देखील चांगले खेळाडू आहेत. 70-75 पर्यंत आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. हे होते अजय पाटील. विश ऑल द बेस्ट. टॉस इथे जिंकलाय तो गावदेवी या पोईंजी टीमनं आणि निर्णय घेतलाय तो फिल्डिंगचा बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते बेलवली या वारदुल या संघाला. थँक्यू. वळूया पुढच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आवाज ऐकूया हिंदीचा बेताज बादशाह अमित मात्रे सर जो है. और चेक. धन्यवाद शुभम यांचा आपण आवाज ऐकलात. चाळीसगाव प्रीमियर लीग 24 लाईव्ह इव्हेंट तालुका हाफ टीम आयोजित हा भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीसाठी आणलेल्या दरवर्षी चाळीसगाव प्रीमियर लीगचा बोलबाला असतो. यावर्षी आमच्या संदेशजी पाटील त्यांच्या मित्रांनी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीच्या जोरावर या चाळीसगाव प्रीमियर लीगचा बोलबाला आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चाळीसगावातील सर्व दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर आहेत. सर्व खेळाडूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही देतोय. मैदान के अंदर जाने से पहले तमाशाइयों के बीच भरा हुआ यह खचाखच मैदान और एक तो पड़ाव खत्म हो चुका है, यानी कि पहला पूर्वांग खत्म हो चुका है और दूसरे उत्तरार्ध के लिए जो मेरे हिसाब से 30 बॉल में 71 यानी कि 71 रनों का टारगेट रखा है. इस बार देखा जाए आई मरियाई प्रसन्न आई ग्रुप सेडुंग अजूली के सामने. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है. ये सज्जनों का खेल है. यहाँ कोई आयरा गहरा नत्थु खैरा कर खेल नहीं सकता, इसलिए स्टैंडर्डमैन खेल कहा जाता है. और भारत में ये खेल काफ़ी लोकप्रिय बन चुका है. वैसे हमारा राष्ट्रीय खेल हॉकी था, लेकिन तुम्हारी हमारी नज़र इस क्रिकेट के ऊपर इतनी हो चुकी है कि ये खेल हमारा प्यारा और दुलारा बन चुका है.
पारी का आगाज करने के लिए जयेश भोईर और दर्शन पाटिल ये नामचीन जोड़ी मैदान के अंदर आ चुकी है, लेकिन गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए गेंदबाज तैयार है। तर याच वेळी व्यासपीठावर आगमन होते आमचे सन्माननीय हेमंतजी तांडेल उपसरपंच बारदोली गावचे आणि जितेंद्र भाताळे साहेब यांचंही आगमन झालेलं व्यासपीठावर त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर यावं। खेल को शुरुआत होने जा रही है। पीछा 71 का करने के लिए पहला मैंडेटरी पावर प्ले, 2 खिलाड़ी गज के बाहर है, ऑफसाइड के ऊपर 4 है, ऑनसाइड के ऊपर 3 है। पहली गेंद मिड विकेट के एरिया में चली गई और इस पर गेंद विकेट नंबर फर्स्ट गॉन। फास्ट फुट के जमाने में लोग भूल जाते हैं फायदे और कद्दू, और पहले गेंद के ऊपर मिला बल्लेबाज का लड्डू। बताळे साहेब माजी उपसरपंच वारदोली या दोन्ही दिग्गजांना आम्ही विनंती करतो आमच्या पाहुण्यांना की आपण आमच्या व्यासपीठावर यावं। पहली गेंद रन लेने का खाता ओपन नहीं, लेकिन विकेट लेने का खाता गेंदबाज ने ओपन किया। प्रतीक गायकर को पहली सफलता मिली। मिड विकेट के एरिया में एक शानदार कैच लपका और पहला झटका इस बार देखा दर्शन पाटिल के रूप में मिल चुका और पहला ब्रेक थ्रू दिलाने में ये गेंदबाज कामयाब बने। 0 लॉस ऑफ 1 विकेट। जानदार शानदार ये आयोजन नियोजन को आप देख रहे हैं। और ये देखिए हमारे संदेश जी पाटिल 24 इवेंट लाइव के हमारे सर्वे सर्वा और उनके साथ उनके पिताजी बैठे हुए हैं। तो यह है ना कि एक पिताजी की इच्छा होती है कि मेरा बेटा मेरे से ज्यादा सक्सेसफुल बने, और संदेश भाई ने वो कारनामा करके इस अपने महाराष्ट्र के अंदर अपना दबदबा निर्माण किया। लेकिन इसी बीच कैच संभावना हैज गॉन द विकेट नंबर सेकंड डाउन। लेकिन रिप्ले देख सकते हैं क्योंकि अंपायर ने डिमांड की है गेंद इस बार देखा वेस्ट साइड है, देखिए तो तीसरे अंपायर जरूर देखेंगे, जरूर इस बार 20 के माध्यम से होगा दूध का दूध और पानी का पानी। यस तो बल्लेबाज गॉन है क्योंकि इच्छा थी, चेक भी किया और ये क्लैरिटी इतनी जबरदस्त है, देखिए आप देख भी सकते हैं। लेकिन इंटरनेट का जमाना है, कौन किसी से कहां से भी बातचीत कर सकते हैं। और इसी तौर के ऊपर 2 विकेट यानी कि राजेश भोईर भी 0 रन बना के वापस जा रहे हैं। देखिए पहली गेंद के ऊपर आउट होने वाले इस बार देखा इस चालीसगांव प्रीमियर लीग में ये 21वां खिलाड़ी साबित हुआ। मंगेशजी सांगळे साहेब यांच्याकडून जर आता विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक। मंगेशजी पाटील यांच्याकडून जर कॅच घेतली, विकेट हॅट्रिक घेतली तर इथं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक है। और वो जगह भाई को लगता है मैं भैया ही हो, सवाल वो नहीं है उसका, वो उसका ही सवाल नहीं। कल हम आधे में कमेंट्री कर रहे, बिहारी लोग मुझे मिलने के लिए कहा बगुआ कैसा चल रहा है, काय सांगायचं ना आपण। अच्छा है कि हम हिंदी कर रहे, नहीं तो वो बिहारी लोग बहुत आ जाते हैं। बाबूशाह कैसा बोलते हैं, क्या शॉट, उसको शॉट नहीं आता, शॉट बोलते हो। बैक टू बैक 2 विकेट, क्या हैट्रिक पूरा करेंगे गेंदबाज। और टैप किया गेंद को इस बार देखा जाए, लेकिन कवर के ऊपर खिलाड़ी तैनात है, रन लेने का कोई मंसूबा नहीं है। इस बार देखा 3 गेंदें खत्म हो गई। हैट्रिक की गेंद थी, सामना किया धीरज ने और इन्होंने कवर के ऊपर गेंद को धकेला। जरूर एक सेंसिबल क्रिकेट देखने को जरूर मिल चुका है, रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। 3 गेंदें शेष और बॉल को देख के मारना चाहिए। गेंद बाहर चली गई जरूर है इस बार देखा, लेकिन लाइन के अंदर से चली गई है, इसलिए सबसे नजदीक से मैच कौन देख रहे हो, अंपायर देख रहे। तो फिलहाल 4 गेंदों का खेल खत्म हो चुका है। चालीसगांव प्रीमियर लीग का ये बहुत ही बढ़िया शानदार जानदार आयोजन नियोजन। अमोल कैमरामैन देखिए कितने ऊंचाई के ऊपर है।
और एक बार फिर से इस बार शॉट एक्स्ट्रा कर फंबल हुए और अलॉन्ग द ग्राउंड चल गई गेंद सीमा रेखा के बाहर। नंबर मिलेगा 4। ठोको शुरुआत। ये 5वीं गेंद के ऊपर एक शानदार ड्राइव देखने को मिल चुका है एक्स्ट्रा कवर के ऊपर। अंतिम बॉल प्रति गाय करके शेष ही राइट अप राउंड विकेट से। भैया नहीं रे, ये बॉल देगा तो चटनी बनेगी ना। इतनी गेंदें सही डाली और ये काय को डालने की जरूरत थी तेरे को। तो फुल टॉस के ऊपर फुल टॉल वसूल, छक्के के साथ स्कोर 10, लॉस ऑफ 2 विकेट। इस बार अजूली टीम का स्कोर दीजिए। हो चुका है 10 रन बोर्ड के ऊपर, दुहाई आंकड़ा आ चुका है और आने वाले मेरे हिसाब से 24 गेंदे शेष और 61 यानी कि 61 रनों की जरूरत है। 24 ला 61 पाहिजे। तो फिलहाल हमारे ये सभी कैमरामैन अपनी अच्छी मेहनत कर रहे हैं। 24 इवेंट के माध्यम से किया हुआ ये बहुत ही शानदार आयोजन चालीसगांव प्रीमियर लीग का, और अच्छा एफर्ट दे रहे हैं क्योंकि सभी इस बार देखा जाए यहाँ मौजूद लोग हैं। उन तमाम दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करें। सुबह का सत्र है, मुंबई एक्सप्रेस हाईवे भी हमारे सामने है। आशीष पाटिल 24 में 61 रन चाहिए और 14 गेंदों में 34 रनों की बहुमूल्य आशीष पाटिल ने पारी खेली थी अपनी टीम के लिए। आज गेंदबाजी कैसे करेंगे देखना पड़ेगा और उनको इस्तेमाल किया है मुझे लगता है कप्तान ने, खुद कप्तान है और कप्तान ने जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर ली हुई है। और सुनिएगा हमारे भाई भी रोहित जी पाटिल, मनपम पाली, ये बहुत संदेश जी पाटिल के नजदीकी दोस्त है, हम भी हैं। अक्षय भैया ये देख किधर हो, ये छा गए 24 इवेंट के अंदर। ऐसे लोग हैं ना संदेश जी से पाटिल की सेना, उसमें छोटा भीम भी है, 1.5 फुटिया भी है, सब काम टकाटक है। दो विकेट के लिए 2000 रुपए का इनाम आया है आनंद बुआ पाटिल के माध्यम से। बॉलर के लिए इनाम है, लेकिन बॉसपन ने कह दिया इनाम मैं आपको दूंगा नहीं। आ गई इस बार 6 रन। क्या पैरालाल पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, मगर जिंदाबाई ऐसी माती यारो जिसके पेट में से बापों का बाप शिवाजी पैदा हुआ था। 16 रन 2 विकेट गॉन। हुक्किया चल भैया, 4 रन मिलेगा फाइनल के ऊपर। इतनी शॉर्ट प्लेन डाल रहे तू, मारने खाएगा तो करेगा क्या। 4 रन दीजिए, ठोकम ठोक जोर से। मिला 4 के साथ स्कोर पहुंचे 20 पे। इस बार जय भोईर अपना टेम्पो सेट कर रहे मैदान के अंदर और कप्तान आशीष पाटिल को वो मार दे रहा है। तो बिल्कुल जय चेरवा सांगड़े टीम ने एक पड़ाव में जो 71 रनों का टारगेट रखा हुआ है, लेकिन इस स्थिति में आप देख सकते हैं आई ग्रुप सेडुंग अजूली टीम का स्कोर है 20। कप्तान की तीसरी गेंद उड़ाया, चल गए गिरगिरी चंपा, खुश हुई रंबा। देखो पैडल लंबा, छक्के वाला खंबा ठोको ठोको लीजिए।
व्यक्तिगत पहुंचे 16 पे और आशीष पाटिल को यानी कि कप्तान को मार ऐसी दी कि मानो 3 गेंदों में 3 बड़े हिट। इसलिए मैं हमेशा कहता हूं ना कि क्रिकेट के मैदान के अंदर दोस्ती नहीं होती है, दोस्ती मैदान के बाहर होती है। क्रिकेट के मैदान के अंदर एक ही, तू चल तुझे दिखाता हूं तमाशा क्या है। 26 रन बोर्ड के ऊपर 2 विकेट गौर हो चुके हैं, 3 बॉल में 16 आए और कप्तान के नटबोली ढीली की 3 गेंदों के ऊपर, और दोनों भी कप्तान है। तो आमने सामने देखिए यानी कि जयेश कप्तान का स्वागत कर रहा है, लेकिन अब फील्डिंग में परिवर्तन चल रहा है क्योंकि बाएं हाथ के खब्बू प्लेयर है। यस, जयेश भोईर के पहले ओवर में 19 आए थे, आशीष ने ठोका था तो उसका बदला ले रहा है। और पैरों के ऊपर ये गेंद जरूर थी, ऑन साइड के ऊपर खेल दिया, दूसरे के लिए पलटने की कोशिश और मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन। थोड़ी यॉर्क थी इस बार देखा जाए, लेकिन मिडल और लेग स्टंप के ऊपर गेंद जरूर थी। ऑन साइड के ऊपर कलाई के सारे मोड़ दिया, 28 पे स्कोर जा चुका है। आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है आणि बेळोली गावचे उपसरपंच सन्मान्य आमचे दिनेशजी पाटील बंधू यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। और ये बॉल वाइड होगी अंपायर, क्योंकि ज्यादा ही गेंद बाहर चली गई है। अंपायर का इशारा वाइड आया, अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर जा रहा है 29-29। नहीं, विकेट कीपर बोल रहा है, ऐसा थोड़ी कौन बोलेगा, इतना आवाज किसका, हिम्मत है क्या? स्टंप माइक है ना वो, इससे आवाज खींच रहा है। और फुल टॉस के ऊपर पनिशमेंट मिलेगी, जाएगी गेंद सीधी अंतरिक्ष, यस बैंक मैक्सिमम। नब्बे और 95 के बीच सभी ने मैचेस देखे होंगे, ऐसा मैं नहीं कह रहा हूं कि सूर्यकांत भाई आपने देखे, लेकिन संदेश भाई आपको पता है ना कि भारत के ऐसे विकेट कीपर थे नयन मोंगिया जी, वो हमेशा स्टंप के पीछे करते आई ग। ये देखिए, ये आवाज सुनने के बाद उनकी मुझे याद आ गई, क्या विकेट कीपर थे नयन मोंगिया जी। तो फिलहाल इस बार देखा जाए, ये अभी टेक्नोलॉजी बढ़ चुकी है ना, तो फिलहाल ये इंटरनेट का जमाना है, फास्ट काम है, तो फिलहाल रन बन चुके 35 यानी कि 35, लॉस ऑफ 2 विकेट। एक कप्तान की लाजवाब पारी चल रही है। अंतिम बॉल से जिस जयेश भोईर को मार दिया था कप्तान आशीष ने, उस आशीष के ऊपर जयेश ने जो कुछ हमला किया है, इसे कहता है पलटवार, उत्तर मजबूती का। ये गेंद के ऊपर विकेट मिलना चाहिए, विकेट कीपर का कहना है, लेकिन मुझे यह लग रहा है कि आशीष विकेट हासिल करेगा या जयेश इस गेंद के ऊपर किस तरह से खेलेंगे, ये तमाम तमाशाई इस बार अपनी निगाह के साथ देख रहे हैं। स्लो रन का प्रयोग किया, कैच इट इज गॉन, विकेट कीपर का सही शॉट फाड़ने के ऊपर लिया कैच, और जयेश को आशीष ने चलता कर दिया। बड़ी मछली जाल, 35 लॉस ऑफ। छत्रपति शिवाजी महाराज देखिए, राजा सिकंदर इतिहास के पन्नों में हुआ है, लेकिन राजा छत्रपति शिवाजी महाराज जैसा नहीं हुआ है। एक ही राजा हमारा जानता, राजा छत्रपति शिवाजी महाराज। तो फिलहाल देखिए, अंतिम बॉल थोड़ी धीमी आ गई, और उसके बाद देखा जाए बल्लेबाज रेडी रखिए, कुछ आप तैयारी के साथ रहना है, विकेट कभी भी गिर सकती है, ये ध्यान में रखिए। ये खेल है, तैयार रहना है आपको। मी सन्माननीय प्रवीणजी ठाकूर पोंजेगावचे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं। प्रवीणजी ठाकूर, क्या बैटिंग चल रही थी इस बार देखा जाए, जयेश की आग लगाई मैदान के अंदर उन्होंने, लेकिन अंतिम बॉल और विकेट कीपर ने एक बात कही कि ये बॉल के ऊपर हमें विकेट चाहिए। शॉट फाड़ने के ऊपर गति परिवर्तन वाली बॉल थी, स्लो किया, और उसके बाद लगभग देखा जाए जहां शॉट फाड़ने के ऊपर खिलाड़ी तैनात थे उन्होंने कैच को लपका। 35 धाव संख्या 35 ला 3 विकेट मैदानाच्या बाहेर
2 षटकामध्ये 18 चेंडू आणि 36 धावा. अरे मॉनिटर का आवाज नहीं, मॉनिटर कितना बड़ा है, इसका छोटा मॉनिटर होता है उसका आवाज कम होता है, आदमी छोटा होता है, लेकिन जब बड़ा होता है ना तो वो दिखने में अलग हो जाता है. मॉनिटर है वो, क्या रे? हाँ, समझने वाले का इशारा काफी है. हाँ वो तो चाहिए, क्योंकि तुम्हारे जो जिनकी साउंड सिस्टम है सैंडी की, उनका ही मॉनिटर बड़ा है. तो फिलहाल यहाँ 35 स्कोर हो चुका है, 3 विकेट गॉन. 18 में 36 चाहिए. अरे हंसी मजाक तो चाहिए, लड़की तभी फंसती है जब वो हंसती है. इसलिए कलाकार प्रीमियर लीग में सूरज का हंगामा देखा होगा क्या, सब देखती रहती है उनके ऊपर, क्योंकि बाल अलग है ना. खलनायक में संजय दत्त ने जो काम किया था उस तरह से. 35 लॉस ऑफ 3 विकेट. तीसरी गेंदबाज प्रतीक गायकर की अच्छी बॉल है इस बार. देखिए जो पहले आरंभिक गेंदबाज है, कोटे का दूसरा, पारी का तीसरा. 17 में चाहिए 36. टोटल रन बन चुका है या आई ग्रुप सेडुंग अजूली टीम का 35. 3 विकेट गॉन हो चुके हैं. शांत वातावरण में 40 गांव प्रीमियर लीग का यह भव्य दिव्य आयोजन नियोजन सुबह है और हवा में नमी है. और ड्राइव किया खूबसूरती के साथ. इस बार देखा जाए सामने मारा हुआ शॉट है. कप्तान ने यानी कि आशीष ने गेंद को फील्ड जरूर किया है, लेकिन बैकअप पीछे है. नए बैट्समैन का आगमन हो चुका है, अभिजीत पाटिल. तो फिलहाल टीम का टोटल स्कोर जा रहा है 36. धीरज पवार खेल व्यक्तिगत 11 पे. 16 गेंदों में जीतने के लिए 35 यानी कि 35 रनों की जरूरत है. 16 35. प्रतीक तैयार है अभिजीत के लिए. ओ एक बार फिर से थोड़ी जड़ में जरूर गेंद थी. अलॉन्ग द राउंड खेला हुआ शॉट है. इस बार काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद आ चुकी है, लेकिन मिड विकेट फील्डर ने बढ़िया प्रदर्शन दिखाया. एक सिंगल के साथ अभिजीत ने खाता ओपन किया खुद का. और टीम का टोटल स्कोर है 37 लॉस ऑफ 3 विकेट. आई ग्रुप सेडुंग अजूली टीम का स्कोर है. आखिरी 3 गेंदें शेष तीसरी ओवर की. नहीं 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 नहीं, ये एलिवेशन नहीं मिलेगा लगता है. ओ भैया पकड़ लो. अक्षय ने पकड़ा, क्या लाजवाब विकेट नंबर याद देगा. धीरज पवार बैक टू द डगआउट जा रहे. और यह चौथा और क्या है, संदेश पड़िल मालिक खुश, क्योंकि 500 रुपए का इनाम. देखिए जीएसटी लगाना पड़ेगा. डीजे ठोको. बहुत ही बढ़िया संदेश जी पाटिल 24 इवेंट लाइव के सर्वे सर्वा मालिक की तरफ से 500 रुपए का इनाम. 40 गांव प्रीमियर लीग का यह भव्य दिव्य आयोजन नियोजन. विकेट मेरे हिसाब से याद देखा जाए तो आई ग्रुप सेडुंग अजूली टीम के 4 विकेट गॉन हो चुके हैं. 37 धावा संख्या 37 आणि 37ला 4 मोरे तंबूत परतलेत. विजयासाठी धावा पाहिजे त्या 14ला 34. चौदह में जीतने के लिए 34 रनों की जरूरत है. दिल्ली दूर है, 4 विकेट गॉन हो चुके. लेकिन नए बल्लेबाज का आगमन मिस्टर अलंकार भोईर, ये मिडल ऑर्डर के बल्लेबाज हैं. बहुत ही बढ़िया यह खूबसूरत मैदान के लिए ली हुई मेहनत. खूबसूरत ही शानदार मैदान. तो फिलहाल इस ओवर की 2 गेंदों का खेल बचा हुआ है. अलंकार मेरे हिसाब से सामना करेंगे. अलंकार भोई जो पहली दफा गेंद को खेलेगा. 37 और 5वीं डिलीवरी. राउंड विकेट से बैक टू द बॉलर खेला है. रन कोई मिलेगा नहीं है. दबाव बढ़ता जा रहा है, कड़क और साबित होने जा रहा है. जब आशीष ने मार खाने के बाद कप्तान आशीष ने अपने पहले बॉलर को इस्तेमाल किया और बॉलर अपनी टीम का हौसला अफजाई करता हुआ शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश. और एक बार बेस्ट टाइम शॉट जरूर है. कनेक्शन मजबूती का हुआ नहीं है, लेकिन सिंगल लेने में कामयाब बने अलंकार भोईर. एक सिंगल के साथ देखा जाए तो आई ग्रुप सेडुंग अजूली टीम का स्कोर पहुंचा है 38 और लॉस ऑफ 4 विकेट. आने वाले 12 गेंदे शेष और जीतने के लिए 33 चाहिए. 12ला 33 धावांची गरज. मैदान के अंदर पानी की डिमांड हुई यानी कि ड्रिंक की. तब तक हम चलते हैं डीजे के पास.
लिए 24 रनों का योगदान जिस आशीष ने उन्हें मार दी थी, वो आशीष कप्तान अपोजिट टीम के उन्हें उन्होंने मार दी। इससे कहता है एक दूसरे के खिलाफ काम अच्छा करना। हाँ, वार पे पलटवार, मैंने शुरू में कह दिया पलटवार होना चाहिए। और विनती है इस बात का सांगणे कप्तान को, ज्यादा टाइम पास मत करो, प्लॅनिंग बनाओ। 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज। थंड हवा है, ठंडी के महीने है, जनवरी चल रहा है, मकर संक्रांत अभी अभी खत्म हुई है। और मकर संक्रांत के तौर के ऊपर सभी को तिलगुल देना और मीठा बोलना महत्वपूर्ण है। जिन जिन लोगों ने तिलगुल खाया है उनको मकर संक्रांत की याद होती है, लेकिन मुझे लग रहा है कि सूरज ने तिलगुल अपने जीभ के ऊपर दिया होगा। यस, कीपिंग क्लोज, तुम्हारा हिसाब तुम करो, तुम्हारा आवाज हमारे कानों के अंदर। देखिए क्रिकेट का खेल है ना, वो ज्यादा कानों से ही खेला जाता है, सुनने के बाद ही तब चलता है। नीलेश भोईर विकेट कीपर है जो भातान के, वो अच्छे विकेट कीपर है। भातान में अभी मुझे लगता नाइट चालू होने वाली आज से, डे नाइट है ना, डे नाइट का फॉर्मेट चालू हो जाएगा। जीतने के लिए 12 में 33 चाहिए और सामने बल्लेबाज खेल रहे हैं अलंकार भोईर, जिन्होंने 2 गेंदों का सामना किया, 1 पे खेल रहे हैं। और गेंदबाज है कोटे का पहला, पारी का चौथा और लेके सुयस पाटिल। 33 रनों की जरूरत है। हम विनती करते विकेट कीपर को, अभी ये देखिए विकेट कीपर सभी पहनते हैं ग्लोजी, क्योंकि ये फास्ट क्रिकेट है। हाँ, 12 में चाहिए 33। फुल टॉस को पनिशमेंट मिलेगी भैया। ऐसी बॉल कभी किसी को देने का नहीं, आ गई ना छकड़ी दीजिए। देखा ऐसे यह आवाज मेरे से मिलता जुलता है, किसी का है उसका कल्याण हो जाए। तो फिलहाल इस छक्के के साथ स्कोर 44 के घर में। अभी भी जीतने के लिए रन चाहिए। 11 में 27, 11 चेंडू आणि 27 धावांची गरज। इक्वेशन इज इंपॉर्टेंट बात है। अभी छक्का ठोका अलंकार ने, सुयस का स्वागत किया। राउंड विकेट से बड़ा शॉट, इस बार गैप में गेंद है, दंदनाती हुई चली गई। इट्स अ 4 रन डीजे। तो फिलहाल बैक टू बैक 2 बड़े शॉट, पहला छक्का उसके बाद चौका। पहली गेंद वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से, दूसरी गेंद लॉन्ग ऑन पर एक्स्ट्रा कवर के बीच से। टीम का टोटल स्कोर पहुंचा है 43। जीत 48 48 हो चुका है। अभी 10 गेंदे और 23 रन, 10-23। टेम्पो सेट कर रहा है अलंकार। नजर का खेल है क्रिकेट ही, और ये नजर अभी इस बार देखा जाए गेंदबाज के ऊपर है बल्लेबाज की, लेकिन बॉलर को भी परिवर्तन करना पड़ेगा। पाटिल तैयार है इस बार। यहां मिड विकेट के ऊपर ऑल द ग्राउंड खेला हुआ ये शॉट, लेकिन उतनी फील्डिंग अच्छी हो चुकी है। एक सिंगल पे संतुष्ट होना पड़ा। अलंकार पहुंचे खुद एक सिंगल के साथ 12 पे, और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 49 49। अभी जीतने के लिए मेरे हिसाब से जो रन चाहिए 9 में 22। ये देखिए 833 वाई गेंद अभी डालने जा रहा है। पूरा लेखा जोखा है। स्कोर हमारे नारपोली के मयूर पाटिल, हाँ, इस पागोडे के ऊपर हमें मिल चुके थे। उनका भी स्वागत। फुल टॉस थी, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। मेरे हिसाब से देखा जाए तो यहाँ 50-50 पूरी हो गई है। 50 रन बोर्ड के ऊपर आई ग्रुप सेडुंगाजुली टीम का। जीतने के लिए आने वाले 8 बॉल में 21 चाहिए, 8 ला 21। 8 बॉल में 21 रन चाहिए। और व्हाट ए शॉट है, लेकिन क्या चाहिए क्या नहीं है।
ओ भैया क्या कर दिया तुमने, एक स्टक और खिलाड़ी देखिए मिस फील्ड कर चुके हैं, मार गया चौका। क्रिकेट में कहते हैं कैचेस विन द मैचेस डीजे। देखिए सुंदर ही ये कोल्ड गीत सूरज ने बजाया। तो सूरज आपका हार्दिक स्वागत। ये पुराना 90 दशक में जा सकते हैं तो गैदरिंग के तौर पर सूर्यकांत भाई ये गाने बहुत चलते थे। हाँ हाँ तो इस बार देखा जाए स्कोर 7 में 17 चाहिए। हम इनको इक्वेशन बता रहे हैं, तुम्हारा भी काम है ना भैया टैली करने का दिमाग में। ये ऐसा नहीं आकाश तारे का उस्मान कभी पूछेगा भी नहीं कितना चाहिए, उनके दिमाग की कैलसी चलती है। तुम्हारा भी काम है चलना चाहिए, हम बताने के लिए तैयार है, वो सवाल नहीं है, लेकिन आपका भी जो माइंड है वो सेट होना चाहिए। हाँ फुल टॉस है कैच इट। ओ भैया क्या कहो भैया, व्हाट ए कैच, क्या जबरदस्त कैच, अद्भुत अनबिलीवेबल। एक के हाथ से उड़ गई, दूसरे ने कहते जाती है किधर, आओ। कैच, मजा आया कैच को देख के। और ये तो सिक्सर चाहे हम बंधु बोल रहे थे कि सिक्सर ही होगा, मुझे पता था, लेकिन ये देखिए रास्ते में कोई आता है ना तो प्रॉब्लम हो जाता है। कैच, बल्लेबाज गॉन और बल्लेबाज वापस जा रहे। अलंकार भोईर एक बड़ी मछली जाल में फंस गई आणि नंदे पाटील साहेब यांच्याकडून या कॅचसाठी 500 रुपये अक्षय पाटीलला। छक्का था और ये देखिए छक्का आगे आ जाने वाला था और छक्का जाएगा ऐसा लग रहा था। उसके बाद देखिए क्या बदलाव, क्या बात है। म्हणून म्हणते ना संदेश पाटील साहेब बोरले यांच्या सेनामध्ये सगळे आहेत, तिकडे भीम आहे, 1.5 फुटे आहेत, सगळे आहेत, काय करते त्याचा पत्ता नाही। लेकिन व्हाट अ फील्डिंग यार, मजा आया। वो तो चांबो पहुंचे रोहा में, उन्होंने तो धूमचक्र मना दी, 3री बाइक हासिल किया है। आखिरी मेरे हिसाब से 6 गेंदें शेष होगी, 17 चाहिए, रन बन भी सकते, बनाने वाला चाहिए, लेकिन बैटिंग क्रमांक 7 के ऊपर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज मैदान के अंदर संदेश भोईर। यस चंद्रकांत भोईर साहब सीएम साहब के पिता, इस बार देखा जाए लड़का है, क्या पिताजी जैसा खेल करेगा, देखना पड़ेगा। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट कहा गया, लेकिन 17 रनों की जरूरत है, यानी कि मेरे हिसाब से 3 तो छक्के चाहिए आपको। और सिक्सर मारना कठिन है, सिक्सर मारना आसान भी है। याद करो 2016 का विश्व कप, किसने सोचा था कि इस बार देखा जाए ब्रैड पिट 4 बॉल के ऊपर 4 छक्के मारेगा। और ये गेंद आउटसाइड ऑफ तुम ज्यादा बार चली गई। अंपायर इस बार बालाजी ने वाइड घोषित किया है, तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा रहा है 55। आने वाले 6 में 16 चाहिए, 16। प्रतीक पाटिल राइट ऑफ फोर्थ विकेट। ओवड़ा है और पीछे बाहर जाएगी तो टेंशन मत ले, मैं बोल रहा हूं ना। अरे ऐसे छक्के जब मैं कॉलेज में ठोकता था ना तो पीछे से लड़कियां अपने आप बोलती वाह व्हाट अ शॉट। अतिश माळुसरे संदीपजी मस्कर यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर या। इसलिए कहता ना कि बैट्समैन के इलाके में कभी गेंद फेंकने का नहीं, शेर के इलाके में तू बकरी लेके जाएगा और थोड़ी पप्पी लेगा, जब भी मारेगा ना। 61 लॉस ऑफ 5, आखिरी 5 बॉल 10, 5 ला 10। और ये शॉट देखिए अभिजीत पाटिल ने कड़क मारा, उनके रडार में गेंद थी, खुद 8 पे खेल रहे टीम को जीतने के लिए। 5 बॉल में 10 रनों की जरूरत है, क्या मुकाबला कड़क आज के दिन में देखिए सोमवार है। और गई और गई और गई और गई, गई रे गई, सीधी गेंद तारामंडल में, ब्रह्मा जी के कमंडल में चरण।
क्रिकेट का खेल ये टाइमिंग का खेल है सूर्यकांत भाई। मैंने एलिवेशन को देखा, मुझे पता था ये कितना भी ट्राई करे ये तो मिलने वाली ही नहीं, ये सीधी बाहर जाएगी। तो सिक्सर आया और स्कोर पहुंचा है 67। जीतने के लिए 4 में चाहिए 4। क्या कड़क बल्लेबाज, छा गया अभिजीत। मजा आया तेरी बल्लेबाजी देख के। बल्लेबाज ऐसे लास्ट ओवर में ऐसे चाहिए, तमाशा दिखाने वाले। देखिए 16 नंबर का ये बल्लेबाज है जिन्होंने 2 गेंदों के ऊपर 2 छक्के ठोके हुए हैं। अब भी मुझे लगता है बॉलर के माथे के ऊपर टेंशन आया होगा कि क्या करेंगे। ये क्रिकेट का खेल ही ऐसा है। लेकिन अभिजीत पाटिल जो 5 नंबर के मिडल ऑर्डर के बल्लेबाज है, 4 में 4 चाहिए जीतने के लिए। ये लॉब किया एक्स्ट्रा कॉल के ऊपर, कैच है। ओ भैया क्या कर दिया तुमने। हे प्रभु, हे हरिनाम जगन्नाथम प्रेमानंदे। ये क्या हुआ। नहीं 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 नहीं, छोड़ना नहीं। जब 4 रन पे थिसारा परेरा ने रोहित शर्मा को जीवन दान दिया, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। श्रीलंका से 2 बार मुझे थिसारा परेरा ने फोन किया था, वो आज भी भुगत रहा है। तुम कैच छोड़ रहा है यार, सेट बल्लेबाज का। ये 26वां कैच ड्रॉप हो चुका है, लेकिन अभी तो जीतने के लिए 2 ही रन चाहिए। 3 गेंदों में 2 रन। क्या बॉलिंग प्रतीक ने की थी, मस्त बॉलिंग की थी। लेकिन उसके बाद आखिरी गेंदबाज जो प्रतीक पाटिल है, बस सरनेम अलग है, लेकिन गेंदबाज प्रतीक को इस्तेमाल किया आशीष ने। तो मुझे लग रहा है कि ये बल्लेबाज जो है अलंकार अभिजीत, उसने तो मुझे लगा कमाल की बल्लेबाजी की है। उसका खेल देख के मुझे धमाल लग रहा है। वर्ल्ड बल्लेबाजी अभिजीत छा गए। जीतने के लिए 2 ही रन चाहिए। स्लो रन का प्रयोग किया, गति परिवर्तन वाली ये बॉल। अभी 2 गेंदों में जीतने के लिए 2 रन। हिम्मत हारो मत। अभिमन्यु की बात मुझे आज भी याद है, हिम्मत से हारना, लेकिन हिम्मत कभी मत हारना। 2 में 2 चाहिए। क्या प्रतीक वापसी भरी गेंदबाजी कर कर ये बॉल डॉट फेंकेंगे और मुकाबला अपने ही पास रखेंगे, जीत का डंका बजाएंगे, या विनिंग शॉट खेलेगा। ओ हवा में इस बार क्या है, पकड़ लिया। क्या दबाव बढ़ता जा रहा है। मैंने कह दिया क्रिकेट का खेल है, जैसा क्रिकेट रंग बदलता है उस तरह से मैच रंग बदल रही है। क्या मैच में यू टर्न मजा है डीजे। भी भगवान भी सोचेगा कि मुकाबला जीतेगा कौन, सांगड़े या आजीवली या आई ग्रुप सेडुंग आजीवली टीम। वक्त बताएगा। 1 बॉल में 2 रन चाहिए। क्या कंपलसरी चेसिंग है। पहली गेंद वाइड, उसके बाद 2 सिक्सर, उसके बाद कैच ड्रॉप, उसके बाद डॉट गेंद और उसके बाद कैच आ गई। अभी जीतने के लिए 1 बॉल में 2 रनों की जरूरत है। कंपलसरी चेसिंग है। और भातनपाड़ा के करण मुकादम मैदान के अंदर आ चुके हैं। समझा रहे कुछ संदेश भोईरो से कि बॉल हमें खेलना अच्छी तरह से। और जग्गू भाई किधर हो, तू एक जगह पे खड़ा रहना, कुछ भी कर, तेरे को हो रहा है तो पैंट में कुछ भी कर, लेकिन एक जगह पे रहा। क्योंकि जग्गा भाई जब हिलता है तो कुछ ना कुछ होता है। 1983 के विश्व कप में हमारे मैनेजर थे ना, उन्होंने कृष्णचारी श्रीकांत को कह दिया तू कुछ भी कर, पैंट में कर, लेकिन तू हिल मत, क्योंकि कपिल देव खेल रहे थे। वैसे मुझे सूचना दिया जगह को तो हिलना मत। 1 बॉल में जीतने के लिए 2 रन चाहिए। कड़ा मुकाबला, जबरदस्त मैच। पूरी तरह से इस मैच के ऊपर सभी के निगाहें, और ये निगरानी में इस बार देखा 24 इवेंट लाइव के चल रहा है। एसडीसी सैंडी की बहुत ही जबरदस्त ये साउंड सिस्टम, और एसडीसी खुद ऑपरेटर है तो कोई टेंशन नहीं है। लेकिन 1 बॉल जीतने के लिए 2 रन चाहिए। मुकाबला कौन जीतेगा, बॉलर प्रतीक वापसी करेगा या करण मुकादम विनिंग शॉट खेलेगा। अंतिम बॉल, और ये एक दूसरा पूरा हो जाएगा मेरे हिसाब से। अभी क्या होगा, और ये इसी के तरह रनर का मौका बनेगा अंपायर साहब। ओ माय गॉड, विकेट कीपर रिएक्शन से पता चलता है कि क्या है। लेकिन मुझे ये लग रहा है बॉल कैसा डाला, इतना स्लो डाला, क्या हिम्मत नहीं यार। लेकिन पहुंचे क्या, ऐसा लग रहा है कि बॉल बैट बल्ला पीछे। रोहित भाई देखो, खतरा है क्या सुरक्षित स्थिति में।
इसी के साथ बल्ला पहुंच गया अंदर और यह मुकाबला जीत गया है। इस बार देखा जाए आई मरियाई प्रसन्न प्रिंस इंटरप्राइजेस आई ग्रुप सेडू गाजिवली टीम ने परास्त कर दिया जय चरवा सांगड़े टीम को। ये बॉल ही गलत डाली उन्होंने, इतनी स्लो, मुझे ये भी पता नहीं चली, इतनी धीमी डालने की जरूरत नहीं थी। लेकिन ये क्रिकेट है, क्रिकेट में किंतु परंतु की भाषा नहीं चलती है। मुकाबला जीता आई ग्रुप सेडू गाजिवली टीम ने, अभिनंदन उनका। और हम अभी भी जय चरवा सांगड़े टीम को कह रहे हिम्मत हारो मत, अभी भी कुछ भी हो सकता है। और इसी के साथ देखा जाए मैन ऑफ द मैच का हीरो हम बताएंगे। और मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा कप्तान जयेश भोईर को। हम निमंत्रण दे रहे हैं कि मैन ऑफ द मैच के लिए आप आइए, तो एक दूसरे के साथ अभी हस्तोलन कीजिए, अभी दोस्ती महत्वपूर्ण है। बड़ा मजा आया मैच में, शानदार मैच हुई, इतिहास के पन्नों में इस मैच का नाम लिखा जाएगा।